मेटॅन्युमोव्हायरस अर्थात HMPV हे नाव गेल्या काही दिवसापासून अचानक सगळीकडे ऐकू यायला लागलंय। चीनमध्ये या आजाराचा संसर्ग फोफावलाय, त्यानंतर भारतातही या विषाणूने शिरकाव केलाय। भारतात आधी कर्नाटकात आणि नंतर महाराष्ट्रातही अनेक रुग्ण सापडले। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रुग्णांपैकी बहुतेक सगळी लहान मुलं आहेत आणि त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही, म्हणजेच ही लहान मुलं कुठूनही कुठेही दूरचा प्रवास करत नाही, तरी सुद्धा यांना हा आजार का झाला? मग लहान मुलांनाच HMVP ची लागण कशी काय झाली? लहान मुलांना या विषाणूपासून जास्त धोका आहे का? चला या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर शोधून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। HMPV हा व्हायरस काही नवा नाही, हा जुनाच व्हायरस आहे। 2001 मध्ये नेदरलँडमध्ये पहिल्यांदा हा विषाणू माणसांमध्ये आढळला होता। या विषाणूची उत्पत्ती 200 ते 300 वर्षापूर्वी चिमणीद्वारे झाली होती, पण तेव्हापासून या विषाणूने स्वतःतच अनेक बदल करून आणले। आता या विषाणूमुळे चिमण्यांना बिलकुल संसर्ग होत नाही। माणसाला HMPV ची लागण होऊ शकते हे 2001 मध्ये कळलं आणि तेव्हापासून हा विषाणू अस्तित्वात आहे। डिसेंबर 2024 पर्यंत आपल्याकडे या आजाराचे जवळपास 172 रुग्ण प्रयोगशाळांना आढळल्याचं डॉक्टर प्रदीप आवटे यांनी म्हटलंय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातल्या कुठल्याही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही। आपल्याला होणारा सर्दी, खोकला किंवा श्वासन संबंधीचा आजार या व्हायरसमुळेच होतो। या HMPV व्हायरसमुळे श्वासन मार्गाच्या वरच्या भागामध्ये संसर्ग होतो, त्यामुळे सर्दी आणि खोकला होतो। हा संसर्ग श्वासन मार्गाच्या खालच्या बाजूला सरकून न्यूमोनिया होण्याचं प्रमाण कमी आहे। या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड साधारणपणे 3 ते 6 महिने इतका असतो, पण आजारपणाचा काळ कमी जास्त देखील असू शकतो। संसर्ग किती गंभीर आहे या सगळ्या गोष्टीवर हे अवलंबून असतं। HMPV आणि SARS-CoV-2 या दोघांमध्ये काही साम्य आहे का? HMPV आणि SARS-CoV-2 या दोघांमुळे होणारा कोविड हे दोनही श्वासन मार्गाचे विकार आहे। या दोन्हीच्या संसर्गाचं संक्रमण होण्याचे मार्ग देखील सारखे आहे, काही प्रमाणात लक्षणं देखील सारखे आहे, पण कोविडची काही लक्षणं ही वेगळी होती आणि अति गंभीर देखील होती। शिवाय कोविड मधून पुढची गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त आहे। या तुलनेमध्ये HMPV हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे। आता HMPV ची लक्षणं काय आहे हे सुद्धा बघून घेऊ। नाक गळणं, घसा खवखवणं, खोकला आणि ताप किंवा अति प्रमाणात थकवा जाणवणं। गंभीर संसर्गाचं निष्पन्न ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनिया देखील होऊ शकतं। HMPV संसर्गाचा लहान मुलांमध्ये अधिक जास्त धोका आहे। 5 वर्षापेक्षा लहान मूल किंवा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशांना या संसर्गाचा धोका अधिक असतो। याबद्दल हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉक्टर अभय महिंद्रे यांनी असं सांगितलं की लहान मुलांमध्ये होणारा कॉमन व्हायरल इन्फेक्शन पैकी HMPV हे एक इन्फेक्शन आहे। मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते, त्यामुळे HMPVच नाही तर कुठल्याही व्हायरल आजाराची तीव्रता ही लहान मुलांमध्ये अति जास्त असते। शिवाय आईकडून आलेली इम्युनिटी ही पहिल्या 6 ते 12 महिन्यांमध्ये हळूहळू संपत असते, त्यामुळे देखील लहान मुलांना हा संसर्ग लवकर होऊ शकतो। त्यामुळे बाळाला जेव्हा पहिल्यांदा HMPVचं इन्फेक्शन होतं तेव्हा त्याची लक्षणं आणि तीव्रता जरा जास्तच असू शकते। आता HMPV हा संसर्ग नक्की पसरतो तरी कसा याबद्दल देखील जाणून घेऊ। खोकलताना किंवा शिंकताना उडलेल्या तुषारांमुळे हा संसर्ग वाढत असतो, किंवा संसर्गग्रस्त व्यक्तीचा स्पर्श झाला, गळाभट घेतली किंवा हस्तांदोलन केलं तरी सुद्धा हा संसर्ग पसरू शकतो। शिंकताना, खोकलताना उडालेल्या तुषारांना स्पर्श झाल्याने स्पर्श केलेला हात कान व नाकाला लावणं किंवा तोंडाला लावणं, डोळ्यांना लावणं यानं देखील हा संसर्ग वाढू शकतो। या HMPV संसर्गावरच्या उपचारासाठी कोणतंही विशिष्ट औषध नाही। डॉक्टर प्रदीप आवटे म्हणतात, या आजारामुळे किंवा नावामुळे घाबरून जायचं काही एक कारण नाही। खरं म्हणजे याच्याकरिता कोणतं औषध नाही आणि औषधाची गरज देखील नाही। ज्याला आपण आजीबाईचा बटवा म्हणतो तसं सर्दी खोकल्याकरता गरम पाण्याचा मीठ टाकून केलेल्या गुळण्या आणि वाफ घेणं, काढा घेणं किंवा बाकीच्या गोष्टी देखील या आजारासाठी पुरेशा आहेत। मुळात हा आजार होऊ नये यासाठी कुठल्याही लशीची गरज नाही, कोणतीही लस नाही किंवा त्याची गरज देखील नाही। हा आजार इतक्या सौम्य स्वरूपाचा आहे।
प्रतिबंधक उपाय म्हणून काय करावं तर वेळोवेळी हात धुवावा, डोळ्याला आणि नाकाला वारंवार स्पर्श करू नये, सर्दी किंवा खोकला असेल तर आवर्जून मास्क वापरावा, बाहेर जाणं कमी केलं पाहिजे आणि लोकसंपर्क देखील टाळला पाहिजे, शिंकताना किंवा खोकलताना सातत्याने रुमाल वापरला पाहिजे, पौष्टिक आहार घेतला पाहिजे, त्याचबरोबर पुरेशी झोप देखील घेतली पाहिजे। आता HMPV व्हायरस मध्ये सातत्याने बदल देखील होत आहेत। आता ते बदल कोणते आहे हे देखील जाणून घेऊ। हा एक RNA व्हायरस आहे, यात म्युटेशन म्हणजे बदल होत आहेत। कोविडचा व्हायरस हा SARS-CoV-2 देखील RNA व्हायरस होता, त्यामुळे आताच्या HMPV व्हायरस मध्ये बदल झालाय का हे जीनोम सिक्वेन्सिंग नंतर कळू शकतं। हा विषाणू सध्या सौम्य स्वरूपाचा आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही असं एकंदरीत तज्ञांनी म्हटलंय। मात्र आपण सध्या सोशल मीडियावर किंवा न्यूजवर इकडे तिकडे बघतोय की कोरोना सारखी परिस्थिती परत येणार काय, तर या सगळ्या चर्चांना तज्ञांनी धुडकावून लावलंय। म्हणजे अर्थात कोरोना इतका हानिकारक हा HMPV आजार नाही असंच एकंदरीत तज्ञांचं मत आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा घाबरून जाऊ नका। याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं? अशा पद्धतीचा आजार जर तुम्हाला झाला असेल तर नक्की जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन तपास करून घ्या आणि या आजाराबद्दल अजून तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।